हाय फ्रेंड्स, आज आपण मसाले भात कसं करायचं साधं आणि सोपं आणि झटपट असं मसाले भात करून दाखवणार आहे आज ह्या व्हिडिओ मध्ये। तर आज मसाले भात करण्यासाठी आपण एवढे साहित्य घेतलेले आहे। कढीपत्ता घेतले थोडे आणि 2 हिरवी मिरची घेतले आणि 2 तेजपत्ता घेतले आणि थोडेसे लसूण आणि थोडेसे अद्रक ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत नंतर। आणि थोडे शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी राईस आणि थोडीशी लाल डाळ घेतली आणि 2 मीडियम साईजचे कांदे, 1 बटाटा आणि 2 टोमॅटो घेतले। तर आपण हे सगळं चिरून घेऊया आधी आणि मग तुम्हाला दाखवते मसाला भात कसं बनवायचं। चला तर मी पहिले कांदे चिरून घेणार आहे। त्यासाठी आपण मी बटाटा सोलून घेतले आणि कांदे पण चिरून सोलले, ते आपण धुवून घेऊया। कढईमध्ये पाणी घेतले, आता धुवून घेते स्वच्छ। मग आपण बटाटा चिरून घेऊया आधी। लय बारीक पण चिरायचं नाही बटाटा, मीडियम साईजचे चिरणार आहे। दोन कांदे चिरले ते मी, ते आपण असे बारीक नाही चिरायचे, उभ्या चिरणार आहे मी लांब लांब मसाले भात साठी। असे पातळ लांब लांब चिरायचे। दोन्ही कांदा मी असेच लांब लांब चिरून घेतले। आपण इथं ताटात साईडला काढून घेऊया। शेंगदाणे मी पाण्यात धुवायला ठेवले। 2 टोमॅटो घेतलेत बारीक बारीक। टोमॅटो चिरून घेऊया। असे मी बारीक चिरून घेतले टोमॅटो। आपण हे पण ताटात काढून घेऊया। दोन मिरची घेतले, ते मी हे पाण्यात धुवून घेणार आहे। ते असे 2 तुकडे चिरणार आहे फोडणीला फक्त। आणि 2 तेजपत्ता आहे आणि एवढं राईस घेतले। आता मी हे लसूण आणि अद्रक ह्याच्यात थोडं ठेचून घेणार आहे। अद्रक आणि लसूण असं थोडं बारीक करून घ्यायचे आपल्याला। ह्याचे अद्रक आणि लसूण बारीक करून घेतले की मग मसाले भात मस्त टेस्ट आणि छान खायला पण मस्त टेस्ट। थोडं मोठं मोठं ठेचून घेतले। आता आपण हे पण काढून घेऊया। आता सगळं चिरून घेतले आणि अद्रक लसूण पण ठेचून घेतले, बारीक करून घेतले। आता आपण मसाला भातची फोडणी देऊया। आता आपण गॅस चालू करूया। टोपात करणार आहे मी राईस। टोप धुवून घेतलाय, थोडं गरम होऊ द्या, मग आपण त्यात तेल टाकूया। आता आपला टोप गरम झालाय, त्यात आपण ऑइल टाकूया। थोडंसं तेल गरम होऊ द्या, मग आपण त्याच्यामध्ये हे वाटलेलं लसूण आणि अद्रक टाकूया।
थोडा लाल फ्राय झाले, अद्रक आणि लसूण थोडीशी लाल फ्राय झाले की मग आपण त्याच्यामध्ये हे 2 तेजपत्ता टाकूया आणि थोडासा कढीपत्ता घेतले ते टाकूया आणि त्याच्यात आपण हे 2 हिरव्या मिरच्या घेतले हे दोन्ही टाकूया तेलामध्ये आणि थोडीशी मोहरी आणि थोडासा जिरा सगळं तडतडल्यावर मग आपण त्यात कांदा टाकूया कांदा आपण चांगला लाल होईपर्यंत भाजायचे बारीक गॅसवर एकदम साधी आणि झटपट मध्ये घरच्या घरी आणि सोपी आहे एकदम कधीही घरी जेवण बनवायचा कंटाळा आला की आपण हा मसाले भात बनवून खाऊ शकतो लगेच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया कांदे भाजले तर आपण त्याच्यासोबत एवढे चिरलेले एक बटाटा आहे ते पण त्याच्यात ऍड करूया दोन मिनिटं भाजून देऊ मग मी एवढे शेंगदाणे धुवायला ठेवले होते वाटीमध्ये भिजायला ते त्याच्यात टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करूया 1 चमच मीठ टाकते थोडीशी हळद चवीपुरता थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट थोडासा धना पावडर टाकणार आहे आणि एवढा मसाले टाकले त्यात आता आपण सगळं मिक्स करून घेतलंय ते चांगलं असं फ्राय झाले थोडंसं तेल सुटलं चांगलं तेल सुटलंय मसाल्याला अजून थोडा 5 मिनिटं भाजूया मसाल्यात आता आपण मसाला आपला रेडी झालाय आता आपण एक साइडला पाणी ठेवूया दोन ग्लास पाणी घेतले ते आपण आता गरम करायला ठेवले इकडे आपला मसाला रेडी झालाय आता आपण तांदूळ धुवून घेऊया एवढे अर्धी वाटी तांदूळ घेतले तेच मापाने 2 वाटी 2 ग्लास पाणी टाकले पाणी ठेवले आता मी गरम व्हायला आणि नेहमी तांदूळ राईस आपण काय खिचडी भात किंवा मसाले भात करत असताना गरम पाणी टाकायचं असतं गरम पाण्याने त्याची चव जात नाही आणि खूप टेस्टी आणि खूप छान भात होतो डाळ आणि राईस एकत्र केले मी लाल डाळ घेतले मसूरची थोडी आता ते धुवून घेणार आहे मी स्वच्छ 3 पाण्याने मसाला झालाय तयार चांगलं तेल सुटलंय मसाल्याला बघा किती भारी असं तेल सुटलंय आता आपण ह्याच्यात धुतलेला भात ऍड करूया भात टाकले मी
त्याला आपण 2 मिनिटं भाजून घेऊया मसाल्यामध्ये भाताला. किती भारी मस्त असं सुंदर भात दिसतोय. आता 2 मिनिटं आपण फक्त त्यात फ्राय करूया भात. भात झालाय फ्राय. आपण गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये ऍड करूया. आणि त्याला चांगलं हलवून घेऊया. आता आपण गॅस फास्ट करायचे जेणेकरून भाताला उकळी येईल लवकर. असं मस्त चांगली तरी आली. मग छान असं भात आता आपलं 5-10 मिनिटात तयार होईल. आपल्या भाताला उकळी आले मित्रांनो, छान अशी उकळा मस्त शिजलंय. आता फक्त आपल्याला 2 मिनिटं त्याच्यावर झाकण द्यायचे म्हणजे एकदम मस्त मोकळं भात होणार आहे. मी मसाले भातासाठी जिरा राईस घेतलाय. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठला पण राईस घेऊ शकता आणि खूप छान आणि खूप टेस्टी होतं. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. 2 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून आणि मग नंतर तुम्हाला शेवटला दाखवते झालेलं. आपण 2 मिनिटं ठेवूया. मग भात आपला रेडी झालाय. आता आपला राईस तयार झालाय फ्रेंड्स. हे बघा मस्त छान असं मोकळं झालंय. खूप सुंदर झालंय राईस. हे बघा. आता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. खूप छान मसाले भात होतो असं केल्यावर. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. आपला भात खाण्यासाठी रेडी झालाय. तर चला आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय बाय.